राहुलजींनी जी उदाहरणं दिली ती भारत अमेरिका व्यापार कराराला अनुलक्षून उदाहरणं होती. बर पहिलं पहिलं साधं म्हणणं आहे की आमच्या देशामधला शेतकऱ्यांचा शेतमाल आयात निर्यात हा अमेरिकेच्या किंवा कुठल्याही परकीय देशाच्या कराराचा मुद्दा असू शकत नाही. तो व्यापाराचा मुद्दा होता. तो 5-25 वर्षे करार करण्याचा मुद्दा नव्हता. त्याच्यावर अटलजीचं सरकार असेल, मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असेल, त्या अगोदरची सरकार असतील, सगळ्यांचं एकमत होतं. हा पहिला करार असा आहे ज्यामध्ये शेतीला त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. तर असं काय झालं की 75 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार करारामध्ये शेती मोदी सरकारनं घेतली. आमच्या सोयाबीनची सोयापेंड ते मागवतायत, डीओसी मागवतायत. सोयाबीनचा उत्पादक शेतकरी अगोदरच भाव नसल्यामुळं गरबगडीत झालेला आहे आणि आता तुम्ही सोयाबीन बाहेरून आणणार आहात. दुसरा मुद्दा की रशियाकडून आमचं 65 ते 70% तेल आम्ही खरेदी करतो. ते तेल आम्ही रशियाकडून खरेदी करणार नाही अशी एकतर्फी घोषणा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वारंवार करतोय. त्याशिवाय अमेरिकेचे कृषी मंत्री आम्ही शेत बाजारामध्ये भारत आणि अमेरिकेच्या शेतमाल आदान प्रदानामध्ये आम्ही यशस्वी झालो असं भारत सरकारच्या अपरोक्ष तिथला कृषी मंत्री सांगतोय. हे सगळं झाल्यानंतर 50% 1.5 वर्षापूर्वी लावलेला टेरिफ टॅक्स आपला 18% आणला. जो 1.5 वर्षापूर्वी 1.5 किंवा 2% होता. 2% टेरिफ 18% का आणला? त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं होतं? सरकारचं संसदेमध्ये बोलायला तयार नाही. परराष्ट्र मंत्री व्यापार मंत्र्यावर ढकलतायत, व्यापार वाणिज्य मंत्री परराष्ट्र मंत्र्यावर ढकलतायत, पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. शेवट सांगतो मी तुम्हाला की भारतामध्ये ज्या अमेरिकेच्या वस्तू येणार आहेत, भारतामध्ये ज्या अमेरिकेच्या वस्तू येणार आहेत त्याच्यावरचा टेरिफ 0% झाला आणि आपल्या वस्तू जाणार आहेत त्या 18% जाणार आहेत. आपलं कापड 18% जाणार, बांगलादेशचं कापड 0% जाणार. तर अशी काय अडचण होती, अशी काय गोची होती की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ट्विटरवर ह्या कराराचा मसुदा घोषित करतोय आणि भारत सरकार त्याच्यानंतर फरफटत जाते. अशी काय अडचण होती की रशियाकडून तेल खरेदी करायचं का नाही करायचं हे आमचा सार्वभौम देश ठरवू शकत नाही, अमेरिका सांगते. अशी काय अडचण होती की 18% टॅरिफला आपल्या वस्तूला अमेरिकेमध्ये जायला आपणच मान्यता देतोय. अशी काय अडचण होती की त्यांचा माल विदाऊट टॅरिफचा आपण आपल्या इथे येऊ देतोय. अशी काय अडचण होती की शेतमालाला तुम्ही या करारामध्ये विदाऊट भारतीय शेतकरी संघटना, संसद, कुठलेही शेतकरी यांच्याशी चर्चा न करता तुम्ही काय अशी अडचण होती की शेतमालाबद्दल तुम्ही या करारामध्ये बांधील असल्याचा ड्राफ्ट आता तयार झालेला आहे. तर हे सगळं कशामुळे झालं, हे सगळं भारत सरकार सांगायला का घाबरतंय, याच्यावर भारत सरकार संसदेत का बोलत नाही? कारण नरेंद्र मोदी असतील किंवा हरदीप सिंग पुरी असतील किंवा आणखी केंद्र सरकारचे अधिकारी असतील, ह्यांची मान अमेरिकेच्या कुठं गुंतलेली आहे? ती एप्स्टीन फाईल मध्ये आहे का, ती अदानी मध्ये आहे का? असे प्रश्न उपस्थित केले सरकारनं पुढे येऊन नाही किंवा होय म्हणून सांगावं.